त्या पक्षात प्रवेश केला तर त्याला घेतील ते म्हणतील इतक्या वर्ष हा भारतात नाही आहे, त्याच्यावर नवीन गुन्हाच नाही आहे. आणि मग त्याच्यावरचे गुन्हे जसे नाशिकला मागे घेतले, नाशिकला जसे पक्षात प्रवेश करायचा आहे म्हणून गुन्हे संबंधित व्यक्तींवरचे गुन्हे मागे घेतले, तसे दाऊद, छोटा शकील, टायगर मेमन ह्यांच्यावरचे गुन्हे मागे घेतले जातील आणि त्यांना पक्षात प्रवेश दिला जाईल, कारण त्यांना आमच्यासारख्या विरोधकांना संपवायचं आहे. आणि ते कायदेशीर मार्गाने किंवा लोकशाही मार्गाने नाही, तर अशा प्रकारे बळाचा, शस्त्राचा वापर करून आम्ही जे वारंवार सांगतोय की विधान भवनामध्ये एका आमदाराची त्यांना हत्याच करायची होती, मारायचं होतं त्यांना. मकोकाचे आरोपी आतमध्ये आले हो, मकोकाचे आरोपी, खून प्रकरणातले आरोपी विधिमंडळाच्या प्रत्यक्ष सभागृहाच्या दारात उभे राहून मारामारी करतात. आणि ते सगळे संबंधित कोणाचे आहेत तर तुमच्या आमदाराच्या. तुमच्या आमदाराची एवढी हिंमत कशी वाढते? त्याच्यावर सुद्धा अशाच प्रकारचे खटले आहेत. तुम्ही जी भरती केली गुन्हेगारांची, त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष हे गुन्हेगारांचं सगळ्यात मोठं आश्रयस्थान झालेलं आहे. गुन्हा करायचा, त्यांच्या पक्षात जायचं, आमदार, नगरसेवक, खासदार व्हायचं, मंत्री व्हायचं किंवा संरक्षण घ्यायचं, ही या राज्याची स्थिती आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या तुम्ही कोणत्या गप्पा करताय? काय ते आपल्या भाषणात म्हणाले की मुंबई ही मराठी माणसाचीच. कशी? माझ्यापुढे प्रश्न आला जेव्हा मी वाचलं, ऐकलं की मुंबईवर मराठी माणसाचाच हक्क आहे. कशी? हे त्याने एकदा महाराष्ट्राला समजून सांगायला पाहिजे. तुम्ही ज्या पद्धतीनं मराठी भाषेवर हिंदी सक्ती लागताय आणि त्रिभाषा सूत्राचा त्रिवार गजर करताय, अशा पद्धतीनं मुंबई मराठी माणसाची होईल. ही अख्खी मुंबई तुम्ही गौतम अडाणी एका उद्योगपतीच्या हातात देत आहे. अख्खी मुंबई जवळजवळ 7-12 हा तुम्ही तुमच्या लाडक्या उद्योगपतीच्या म्हणजे गुजरातच्या एका उद्योगपतीच्या हातात देत आहे. यामुळे मुंबई मराठी माणसाची होईल. मुंबईचं वीज